Good morning to everyone, and welcome to yet another the podcast that I host. It's called the Captivating Podcast. We just finished our 12th first year anniversary podcast with the last episode, and entering the next year of my podcast, we are doing something differently. This is part 2 of my something next one podcast that I want to host. We had a Hindi episode with Vandana Patil a few months back, and I'm very fortunate to have Sujata Thorat with us today. And we will be talking and speaking in Marathi, which is the local language of the state of Maharashtra. So let me welcome Sujata. Sujata, good morning. खूप धन्यवाद तुम्ही या एपिसोडमध्ये आलात. She is an artist. I think artist by heart, and then we migrate to her sketching, her painting, her sustainable textile practices, and of course the center of the topic is her interest with Godhadi, which is a traditional blanket making technique from Maharashtra. So let me take the opportunity to welcome her to the episode. Sujata, खूप धन्यवाद तुम्ही आमच्या एपिसोडमध्ये आलात. कशा आहात तुम्ही? खूप खूप धन्यवाद विशाखा. ऍक्च्युली मी एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट होऊन मी गोधडीमध्ये आले. हे माझं खूप दिवसांपासूनचं एक स्वप्न होतं. कारण जेव्हा तुम्ही आर्ट करता किंवा एखादं क्राफ्ट करता, तर जेव्हा क्राफ्ट करता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट दिसायला लागते. आणि बेसिकली मी हेरिटेज शॉप बरोबर गेली 17 वर्ष काम करत होते. गोधडीशी माझा खूप जवळचा संबंध होता. म्हणजे मी जवळजवळ 17 वर्ष कोविड पर्यंत, त्याच्या आधीची 17 वर्ष, तर तेव्हापासून मी क्राफ्ट बरोबर काम करते. तर तेव्हापासूनच माझ्या डोक्यात होतं की हे फक्त ट्रेडिशनल किंवा क्राफ्ट जे आहे त्याला काहीतरी आपण वेगळं रूप द्यायला पाहिजे. तर असं डोक्यात असल्यामुळे माझा प्रवास तिथूनच मनाने सुरू झाला होता. खूप छान. तर तुझ्या आता जस्ट माझं फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, जर कोणी नवीन माणूस सुजाता बरोबर भेटतो आणि विचारतो सुजाता कोण आहे, तर तुम्ही कशा रीतीने त्याला सांगतील की दिस इज सुजाता? हाऊ विल यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ ॲज सुजाता? कॅन यू प्लीज लेट अस? सगळ्यात आधी तर एक मी आर्टिस्ट म्हणूनच सगळ्यांना माहितीये की सुजाता ही एक आर्टिस्ट आहे. आणि मी बरीच वर्ष झाले ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग म्हणजे लँडस्केप्स करते. नाही, वॉटर कलर. हा, आणि हे सगळे ऑन द स्पॉट जाऊन करते. आणि त्याच्यामध्येही मी ब्लॅक अँड व्हाईट करते, म्हणजे टोनल स्टडी खूप करते. तर त्याच्यामुळे लोकांना हे माहितीये की सुजाता ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काम करणारी आहे किंवा सुजाताची ओळख तिथे आहे. पण जसं जसं मी क्विल्ट कडे वळले किंवा जसं जसं गोधडीशी माझा संबंध आला, तर आता ही म्हणजे सिच्युएशन अशी आहे की आता मला गोधडी आर्टिस्ट म्हणून पण ओळखतात. तर दोन्ही रूपामध्ये मला ओळखतात आता. म्हणजे हा माझा प्रवास खरंच खूप असा वेगळा आहे की आर्टिस्ट टू क्विल्टर. ओके. आय थिंक एव्हरी क्विल्टर इज अन आर्टिस्ट समवेअर, कारण की हा जस्ट एक फॉर्म आहे आर्ट एक्सप्रेस करायचं. बरोबर. तुम्ही म्हणजे मनातनं आर्टिस्ट आहात म्हणून तुम्ही ते बायफर्केट केलंय गोधडीमध्ये. बरोबर. हो, व्हेरी नाईस जाता. तर आम्हाला तुमच्या बालपणीचं काही गोष्ट सांगा. तुम्ही कधी घरात गोधडी वापरलीये की तुमची आजी किंवा आई कोणी शिवत होते? हो. माझ्या घरी म्हणजे आम्ही लहान असताना मी इनफॅक्ट शाळेपासून मी गोधडी बघते. माझ्या आजीचं नववार असायचं. त्याला एक साडी, हा, एक पूर्ण 9 मीटरची साडी असते. आणि तिला चौघडी म्हणतात. नंतर त्याचे 4 पदर करतात आणि तिला चौघडी म्हणतात. आणि त्याच्यावर आईची एक साडी लावायची किंवा मग
सॉफ्ट काहीतरी लावायचं आणि आम्ही सगळ्यात म्हणजे घरी आम्ही सगळे भाऊ बहीण जे माझे होते ते सगळे आम्ही तेच वापरत होतो. हो. म्हणजे आजीची गोधडी इनफॅक्ट माझ्याकडे बरीच वर्ष होती. हो, हो. आणि त्याची एक ऊब म्हणा, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की त्या याची ऊब हे खूप म्हणजे वेगळीच असते ती. हो, करेक्ट. आणि खूप सुंदर ते फिलिंग होतं आणि तेव्हापासून म्हणजे तेव्हा मला असं डोक्यात कधी नव्हतं की मी गोधडीशी असा माझा संबंध येईल. मग त्याच्यानंतर मी आर्टकडे वळले. किंवा मग गोधडी जेव्हा घरात करायचे तेव्हा मी जस्ट सांगायचे, "अरे हा रंग नको आजी, तो रंग लाव." किंवा ओके. आजीचं पिंक कलरचं मला हवं. म्हणजे त्याच्यामध्येही आम्ही आमचे कलर्स असे वेगळे करायचो. हो. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू, हळूहळू जेव्हा मी आर्टमध्ये गेले, हं. आर्टशी माझा संबंध आला, कलरशी संबंध आला, किंवा मी जेव्हा खूप गोधड्या बघायचे, हं. तेव्हा लक्षात यायला लागलं की नाही आपली ही पारंपरिक कला किती समृद्ध आहे. हं, हं. खूप जास्ती समृद्ध आहे ती. तर त्याच्यामुळे कुठेतरी ते मागचं डोक्यात होतंच की याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करायला मिळालं किंवा हे असं असेल तर किती छान दिसेल. हं. तर अशा टाईपचं ते माझं होतं की बालपणामध्ये मी स्वतः गोधडी वापरलेली होती. फक्त शिवलेली कधी नव्हती. ओके. त्याच्यामुळे तेवढा माझा एक संबंध खूप होता अच्छा. गोधडीशी. आणि हे सगळं तुमचं कोणत्या सिटी म्हणजे मध्ये तुमचं यू वर ब्रॉट अप म्हणजे पुणे हां. एक छोटंसं हो, कुठे? देते. हो. मी नागपुरामध्ये वाढलेली आहे. नागपूर. हो. महाराष्ट्रामध्येच. आणि तेव्हा नागपुरातच असताना माझं शाळेचं शिक्षण हे गर्ल्स स्कूलमध्येच झालं होतं. ओके. त्याच्यामुळे तिथूनच मी शिवणकाम आणि याचे बेसिक नॉलेज मला सगळं होतं. वा. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला धावदोरे हे सगळं घालायला म्हणजे खरं तर मी तेव्हा वापरलेले धावदोरे मी आता घालतेय. म्हणजे आता मला ते वारंवार आठवतं की अरे मला हे शाळेत शिकवलं होतं, हे शाळेत शिकवलं होतं. आणि मग माझं कॉलेजचं शिक्षण नागपुरातच झालं. अच्छा. मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स आहे, हो. चित्रकला महाविद्यालय. वा. आणि स्पेशलायझेशन माझं क्रिएटिव्ह पेंटिंग मध्ये झालेलं आहे. हं. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये आले, पुण्यामध्ये शिफ्ट झाले लग्नानंतर. आणि मग मी चित्रकला म्हणजे माझा चित्रकलेशी काहीतरी संबंध असावा हं. म्हणून मी अभिनव आर्ट कॉलेजमध्ये व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जायला लागले. ओके. तर गेली 8 वर्ष म्हणजे मी ॲस्थेटिक्स, सौंदर्यशास्त्र हा सब्जेक्ट मी तिथे शिकवत होते. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मला वारसा हेरिटेज हे शॉप मिळालं. हं. की जिथे खूप क्रिएटिव्हिटी आहे. महाराष्ट्रातलं एक चांगल्या याच्यातलं शॉप आहे ते क्राफ्टचं. आणि ते शनिवार वाड्यामध्ये होतं. म्हणजे आता ते सध्या बंद आहे. पण ते शनिवार वाड्यामध्ये होतं. आणि ते मी डे 1 पासून मी मॅनेज करत होते. ओके. मी आणि एक माझी मैत्रीण आम्ही दोघी ते मॅनेज करत होतो. तर ओके. तिथे माझा क्राफ्टशी संबंध आला. म्हणजे आर्ट माझी तिथे सुटली आणि क्राफ्टशी माझा संबंध आला. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग मी क्राफ्टमध्येच आहे. आणि गोधडीशी माझा संबंध म्हणजे ऍक्च्युअल स्वतः करण्याचा संबंध माझा कोविड पासून आला. अच्छा. की जे माझ्या डोक्यात होतं की गोधडीला काहीतरी एक वेगळं रूप द्यावं. हं. तर ते साधारण कोविड पासून सुरू झालं. ओके. तर जेव्हा तुम्ही म्हणताय की तुमचं ट्रान्झिशन आर्ट मधून क्राफ्ट मध्ये झालं, तर एक्झॅक्टली काय काय फॉर्म ऑफ क्राफ्ट तुम्ही बघितलं किंवा एक्सप्लोर केलं? मी तेव्हा जेव्हा क्राफ्टशी माझा संबंध आला कॉलेज सोडून, हं. कॉलेजमध्ये मी व्हिजिटिंग लेक्चरर पण होते. व्हिजिटिंग लेक्चरर असतानाच मी डीपीएड पण केलं. ओके. डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन, की जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्टवर मी म्हणजे शिकले. सायकोलॉजी त्याच्यामध्ये एक हा सब्जेक्ट होता. तर कला आणि आपलं मानसशास्त्र हं. तर याच्याशी संबंध माझा तेव्हा आला. आणि तिथे मला रिअलाइज झालं की जेव्हा एखादी कला करता तुम्ही, तेव्हा तुमच्या मानसिकतेचा तुमच्या कलेवर किती परिणाम होतो. इंटरेस्टिंग. आणि त्या याने मला क्राफ्टमध्ये खूप जास्ती इंटरेस्टनी मी काम करायला लागले. आणि क्राफ्टमध्ये काय नित्य नवीन तुम्ही डिझाईन्स करू शकता. तर त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रीयन हँडीक्राफ्टशीच रिलेटेड होतं. तर मी कॉपरमध्ये बरंच काम केलेलं आहे.
कॉपर, टेराकोटा, त्याच्यानंतर वुडवर्क मध्ये थोडंसं काम केलेलं आहे, पण पैठणी, खण, इरकल तर खूप वापरलेलं आहे मी. म्हणजे खण, इरकल मध्येच आम्ही काम करत होतो, कारण महाराष्ट्रीयन हँडीक्राफ्टचं शॉप असल्यामुळे एक आम्ही स्वतःवर रिस्ट्रिक्शन्स घातले होते की आम्हाला महाराष्ट्रीयन गोष्टींवरच जास्ती भर द्यायचा आहे. आणि मग त्याच्यामध्येच गोधडी हा एक पार्ट आला. ओके. की गोधडी आपली महाराष्ट्राची आहे, म्हणजे गोधडी ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे केल्या जाते, पण प्रत्येक स्टेटचं एक वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये असतं. तर तसंच महाराष्ट्राच्या गोधडीमध्ये एक वेगळं रूप मला बघायला मिळालं. ओके. आणि तिथून माझा हा गोधडीचा प्रवास सुरू झाला. ओके. आणि म्हणजे बेसिक मी तिथून शिकले सगळं. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही ते गोधडी बघून तुमचं एक स्पार्क म्हणजे आयडिया जनरेट झाली. कुठे होतं ते? शॉप मध्ये गोधडी आला होता की तुम्ही कोणत्या गावाला गेले होते, तिकडे तुम्ही गोधडी बघितली? ते काय होतं म्हणजे त्याला सांगते. ऍक्च्युली गोधडी पुण्यामध्ये खूप ठिकाणी बघायला मिळते म्हणजे कोणीतरी कुठेतरी वाळत टाकलेली असते. म्हणजे संबंध तसा येतो, मग ते अट्रॅक्टिव्ह कलर्स आणि याच्यामुळे जास्ती आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. मला गोधडीशी संबंध शॉपमध्ये असतानाच आला. शॉपमध्ये कारण बऱ्याच जणांच्या इन्क्वायरीज असायच्यात की महाराष्ट्रीयन हँडीक्राफ्ट आहे, मग तुमच्या इथे गोधडी नाही का? मग तिथून आम्ही गोधडी करायला सुरुवात केली की खण आणि इरकलचाच कपडा वापरून गोधडीशी आमचा संबंध आला. तिथून मग बेसिक डिझाईन्स असलेल्या आम्ही ट्रेडिशनल पद्धतीच्याच गोधड्या पूर्ण हँडवर्क करून त्या गोधड्या आम्ही तयार करायचो. आणि मग एक्झिबिशन्स आणि याच्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला, कारण आपली गोधडी ही अशी कधी समोर इतकी आलेली नव्हती. तर तिथून म्हणजे हा पिरियड आहे साधारण एक 15 वर्षापूर्वीचा, की तेव्हापासून आम्ही एक्झिबिशन्स आणि त्याच्यामध्ये गोधड्या करायला सुरुवात केली. आणि शॉपमध्ये रेग्युलर आमच्या मग गोधड्या असायच्या. ओके. म्हणजे रेडीमेड पण असायच्या आणि तुम्ही ऑर्डर? हो, ऑर्डर पण घ्यायचो आणि रेडीमेड पण असायच्या. कधीतरी एखाद दुसरं वर्कशॉप पण घ्यायचो की जेणेकरून लोकांना खूप इंटरेस्ट असतो की कशी करतात, काय करतात. मग त्याच्याकरता एखादा वर्कशॉप पण आम्ही घ्यायचो, पण वर्कशॉप फार रेअर असायचं, कारण स्वतः ते काम करण्यामध्ये इतका इंटरेस्ट असायचा. मग तुमची पहिली गोधडी तुम्हाला किती दिवस लागले शिवायला? त्याचं साईज काय होत आहे अप्रॉक्सिमेटली? नाही, आम्ही काय करायचो, नाही ऍक्च्युली तेव्हा आमच्या इथे बायका कामाला होत्या, तर त्या बायका गोधडी करणाऱ्या होत्या. म्हणजे बेसिक मी गोधडी त्यांच्याचकडून शिकले. गोधडी कशी करायची, कारण मला स्वतः घरात आजी आणि आई जे शिवत होतं ते फक्त मशीनवरचं होतं, हातावरच्या खूप नव्हत्या, किंवा मध्ये मध्ये कुठेतरी टाके टाकलेले असायचे. पण या ज्या प्रॉपर गोधड्या मी शॉपमध्येच बघितल्या की ज्या शॉपच्या बायका होत्या त्या शिवायच्यात गोधड्या. मग आम्ही काय करायचो की वरचा डिझाईन पार्ट त्यांना करून द्यायचो, कारण कुठेतरी थोडंसं डिझाईन पाहिजे. आणि तो वरचा पार्ट आम्ही त्यांना कलर स्कीम सांगायचो की आम्हाला कशी हवी आहे, काय हवी आहे, त्या कलर स्कीम प्रमाणे बेस तयार करून द्यायचा आणि मग त्या दोरे घालायच्या. तर त्या दोरे घालताना कधी कधी मग आम्ही पण घालायला सुरुवात केली दोरे. शिकायला तर पाहिजेच ना, म्हणजे आता जर आपण गोधडी करणार म्हटल्यावर. आणि मग ती दोरे टाकता टाकता ते इतके म्हणजे त्याच्यात आम्ही गुंतले गेलो की मग गोधडी यायला लागली. आणि तसंच झालं. आणि तिथे 2019 पर्यंत आम्ही गोधड्या जॉमेट्रिकल फॉर्म मध्येच करत होतो, की त्याच्यामध्ये काही हे नाही की बेसिक जे असतं तेच करत होतो. पण जेव्हा कोविड सुरू झाला तेव्हा मग मी म्हणजे त्या ज्या माझ्या तिथे 1-2 बायका होत्या काम करणाऱ्या, तर कोविडमध्ये काय सगळंच बंद झालं होतं. तर एका बाईने मला फोन केला की ताई, आम्हाला हात खर्चालाही पैसे नाहीयेत, तर तुम्ही आम्हाला पैसे द्याल का? तर पैसे दिले. मग दुसऱ्या महिन्यात ती म्हणाली, ताई पैसे नका देऊ, स्वाभिमानी असतात ना बायका खूप, तर पैसे देऊ नका, तुम्ही आम्हाला काम द्या. मग मी म्हंटल आता काम म्हणजे त्यांना काय देणार ना, कारण मला 4दा सांगावं लागायचं, कारण डिझायनर प्रॉडक्ट जर तयार करायचं असेल तर कुठेतरी मला त्यांना सांगायला लागणार.
आणि असं करता 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 मी माझं सुरू केलं. ओके. कारण तेव्हा येणं जाणं पण पॉसिबल नव्हतं. 6-8 महिने सगळं बंद होतं किंवा खूप रिस्ट्रिक्शन्स होते. आणि मग त्याच्यानंतर मग मला अमेरिकेतही जावं लागलं माझ्या मुलाकडे. ओके. तर त्याच्यामुळे माझं हे सगळं म्हणजे त्यांना काम देणं बंद झालं आणि मग मी माझं स्वतःचं सुरू केलं. ओके. आणि मग जेव्हा सुरू केलं तेव्हा मग मी हा माझा गोधडीचा खरा प्रवास आता इथून सुरू झाला. ओके. तर खरा प्रवास म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली शिवायला स्टार्ट केलं. हो, हो. आणि बरोबर. तेव्हा मग तो गोधडी बनवायला तुम्हाला किती वेळ लागला? ती गोधडी बनवायला मला म्हणजे आता मी हळूहळू जसं स्टोरी टेलिंग कडे वळत गेले. कारण आधी बेसिक मी जॉमेट्रिकल गोधड्याच केल्यात घरी पण. मग त्याचे माझ्याकडून तो मोठा साईज होईना म्हणून आधी सुरुवातीला खूप लहान आकारात केल्या. ओके. पण लहान आकार म्हणजे तरी 3 फूट बाय 3 फूट वगैरे असा. पण मग हळूहळू आणि तो करताना मला कधी 15 दिवस लागायचे, कधी म्हणजे महिनाही लागायचा. कारण येत नव्हतं. मग व्यवस्थित नसेल तर परत उसवायचं, परत करायचं. म्हणजे मी हे प्रकार पण खूप केलेत, की नाही हे बरोबर नाहीये तर हे इथे म्हणजे फिनिशिंग पाहिजे. याच्याकडेही थोडं लक्ष देत गेले आणि ते ऑटोमॅटिकली मग ते अंगवळणीच पडलं, की आणि मग त्याच्यानंतर मात्र माझा वेळ कमी व्हायला लागला. आणि मग मी एक गोधडी करायला मला तरी एक 4 फूट बाय 4 फूट किंवा 5 फुटाची असेल तर 15 ते 20 दिवसात व्हायला लागली माझी. आणि वाढली आणि तुमचं आई टू डिझाईन आणि लेआउट सगळं तुम्हाला ऑटोमॅटिकली इट स्टार्टेड असेंबलिंग. हो, हो. आणि एक तर बेनिफिट मला मी आर्टिस्ट असल्याचा तर मिळतच होता. कारण कलर स्कीम माझ्या डोळ्यासमोर असायच्याच. म्हणजे मला स्पेशली तेवढ्या करता खूप स्ट्रगल करावं नाही लागलं. फक्त स्ट्रगल मला कुठे करावं लागला? माझ्या टाक्यांकरता मला स्ट्रगल करावं लागलं. कारण शिवण मी खूप कधी आधी केलेलं नव्हतं. फक्त शाळेत असताना जे काही टाके घातले होते तेवढेच. पण त्याच्यानंतर असं खूप केलेलं नव्हतं. आणि मग त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे खूप छोट्या छोट्या पीसेसमध्ये आधी काम केलं आणि मग नंतर मात्र हे मोठ्या गोधड्या करायला सुरुवात केली आणि मग तिथून माझं स्टोरी टेलिंग सुरू झालं. ओके. तर जेव्हा तुम्ही हा वर्ड स्टोरी टेलिंग म्हणताय, इट इज ऍक्च्युली तुम्ही आर्ट क्विल्ट क्रिएट करताय, राईट? येस, आर्ट क्विल्ट. यू आर डिझायनिंग अ क्विल्ट विथ रिप्रेझेंट अ स्टोरी. बरोबर. हो. तर ते कसं झालं? म्हणजे तुमच्या मनात स्टोरी टेलिंगचं काही लाइटिंग आहे का आधीपासून? नाही. म्हणजे आता त्याच्याही करता असं म्हणता येईल की मी स्वतः एक आर्टिस्ट आहे आणि मी लँडस्केप्स करायचे खूप. ओके. तर ते लँडस्केप्स म्हणजे कुठेतरी तेही डोक्यात होतं की आपल्या गोधडीमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह कलर्स असावे किंवा त्याच्यामधून काहीतरी लोकांना समजावं. आपण पुष्कळदा आता मी आर्टमध्ये जेव्हा बघते तेव्हा ऍब्स्ट्रॅक्ट किंवा मॉडर्न आर्ट लोकांना पटकन समजत नाही. करेक्ट. आणि ते त्याच्याशी कनेक्ट होऊ शकत नाही. तर मी गोधडी करताना कायम माझा हा विचार असायचा की आपण जेव्हा एखादी आर्ट करू तेव्हा आपण मी जसं कनेक्ट होते तशीच बघणारा सुद्धा कनेक्ट झाला पाहिजे, की त्याला त्याच्याविषयी तिथे त्याला ती गोधडी आपली वाटली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये असे एलिमेंट्स असायला पाहिजेत की बघताना त्याला त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत किंवा एखादी पटकन म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आलं पाहिजे की हा हे मला कळलं. आणि ही सवय मला शॉपमध्ये असताना पासून लागली की लोकांना कशा पद्धतीचं प्रॉडक्ट आवडतं तसं आपण डेव्हलप करायचं. केलं तेव्हापासून तुम्ही कस्टमरला अंडरस्टँड करून प्रोडक्ट क्रिएट करत होता. हा, तर ती सवय मला इथे होतीच. आणि मग त्याच्यानंतर मी हा पण विचार करायची की मी उद्या समजा एखादी गोष्ट बघायला गेले, म्हणजे मॉडर्न आर्ट जरी मला आवडत असलं, मी स्वतः कंटेम्पररी काम करते, जरी मला आवडत असलं तरीही उद्या जर मला घ्यायची वेळ आली तर ते मी घेईन का? मी कुठेतरी हाही एक विचार करत होते. म्हणजे ते मला शॉपमुळेच ती सवय लागली असावी कदाचित. पण त्याच्यामुळे काय झालं की माझा जेव्हा गोधडी करते तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन तो व्हायला लागला.
आता मी सर्वात पहिली जेव्हा स्टोरी टेलिंग केलं ते सगळ्यात पहिलं माझं एक अनस्पोकन हा सब्जेक्ट मी केला. तर त्याच्यामध्ये मी असं केलं होतं की कोविड चालू असतानाच ती गोधडी माझी तयार झाली. तर त्याच्यामध्ये आपण सगळेजण घरात आहोत, बंदिस्त आहोत, पण बाहेरचं जग पूर्ण तसंच सुरू आहे. फुलं फुलतात आहेत, निसर्ग तसाच आहे, पशु पक्षी उडतात आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, फक्त पिंजऱ्यात आपण आहोत. तर ही एक कन्सेप्ट घेऊन मी तेव्हा पिंजऱ्यामध्ये एक जो पक्षी दाखवला होता तर माणूस दाखवला होता. अच्छा. तर तो प्राणी जो होता तर तो मी म्हणजे हे समजत होते की मी आहे, आपण आहोत, की आपण अडकलेलो आहोत त्याच्यात. आणि ती मी एक गोधडी केली होती. ओके. तर अशा टाईपचं मग मी हळूहळू काम करत गेली. कोविडमध्येच माझी दुसरी जी गोधडी झाली ती अशी त्याच्यामध्ये QR कोड आलं होतं. आपल्याला माहितीये, म्हणजे आता सगळे आपण तेच वापरतोय, त्याच्यावरच आपलं आहे. तर मी एक QR कोडवर केली होती गोधडी. ओके. तर ती एक झाली. त्याच्यानंतर आता ही जी माझी गोधडी आहे ही माझी सगळ्यात पहिली गोधडी जॉमेट्रिकल फॉर्म्स मधून आलेली. आणि जेव्हा मला माहिती होतं की आता आपल्याला बायका किंवा हे कोणी मदत करणार नाहीये आता, तर त्या काळामध्ये मला सोप्यात सोपं मला काम कसं करता येईल, काम तर करायचंय पण सोप्यात सोपं काम कसं करता येईल, म्हणून मग मी स्वतःचे मार्ग शोधत गेली. मी आधी पेंटिंग जेव्हा लँडस्केप करायचे तेव्हा मी ब्लॅक अँड व्हाईट करायचे. तर लोक मला ब्लॅक अँड व्हाईट करताच ओळखायचे, म्हणजे काही दिवसांनी तर मला कलर करणं येईन असं झालं. पण गोधडीमध्ये मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तर पेंटिंग ब्लॅक अँड व्हाईट करत असल्यामुळे माझा कम्फर्ट झोन ब्लॅक कलर होता. जनरली लोकांना आवडत नाही कलर, पण तो ब्लॅक कलर इतका स्ट्रॉंग असतो की त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी खूप इझिली करू शकता असं मला वाटतं. म्हणजे तो कंट्रोल करायला कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. आणि म्हणून मी माझ्या गोधडीमध्ये ब्लॅक कलर सुरुवातीच्या पिरियडमध्ये खूप जास्ती आला. ओके. आणि म्हणजे मी खूप कम्फर्ट झोन मध्ये राहून काम करते. आणि मी त्या विषयामध्ये जसं लँडस्केप करताना समोरच आपण फक्त बघतो त्या दृश्याकडे आणि मग ते काम करतो की आपलं पेंटिंग चांगलं कसं व्हावं. मग याच्याकरता एक एक गोष्टी जसं मी त्याच्यामध्ये ऍड करत जाते तसं ते चांगलं होतं. आणि सेम मेथड मी बिल्ड करता वापरते. सेम मेथड की जेणेकरून थोडंसं काम झालं की दूर म्हणजे थोडं लांब ठेवून बघायचं, मग परत त्याच्यात ऍड करायचं किंवा कुठे काय कमी आहे, या मेथडनी मी काम करते. तर त्याच्यामुळे म्हणजे पूर्ण मी स्वतःला झोकून त्याच्यामध्ये. तर माझं नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे, जे तुम्ही सांगताय ब्लॅक कलर इज युअर कम्फर्ट और वॉज युअर कम्फर्ट. मी असं ऐकलंय की ट्रेडिशनली गोधडीमध्ये काही ब्लॅक कलर असतो, तर त्याला जास्ती पॉप्युलॅरिटी नाही, कारण की आय थिंक महाराष्ट्रीयन ब्लॅकचा वापर ओन्ली वन डे संक्रांतीलाच करतात. बरोबर. तर त्याच्याने तुमचा काही अनुभव आहे का? नाही, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा आर्ट फॉर्म करता तर तेव्हा त्याचं डिझाईन कसं आहे किंवा त्याचा सब्जेक्ट काय आहे किंवा त्याला अनुसरून तो कलर तिथे चालू शकेल की नाही हे आपण बघतो. तर सुरुवातीला मी ब्लॅक कलर कम्फर्ट झोन आहे माझा म्हणून मी करत होते. आताही मी ब्लॅक कलर करते पण खूप कमी करते, कारण आता जेव्हा मी सब्जेक्टिव्ह गोधड्या करते किंवा स्टोरी टेलिंग करते तेव्हा त्याच्यामध्ये विषय एखादा असा असेल की त्याच्यामध्ये मी ब्लॅक कधीच कुठेही वापरत नाही, म्हणजे साधा दोरा सुद्धा ब्लॅक वापरत नाही. पण आहे अजूनही हे आहे की लोक काळा कपडा प्रेफर करत नाही. पण मला गोधडीच्या संदर्भात असं नाही वाटलं कधी, कारण माझ्या ज्या काही 2-3 गोधड्या मी ज्या करून दिलेल्या आहेत त्या ब्लॅकवरच आहेत. त्याच्यामुळे आणि त्यांनी त्या आनंदाने घेतल्या, म्हणजे बाकीचे ऑप्शन्स असून सुद्धा ब्लॅक कलर
फक्त ते डिझाईन तुम्ही कसं आहे त्याच्यावरचं किंवा सब्जेक्ट काय आहे त्याप्रमाणे मग ते चालतं असं मला वाटतं. हो, करेक्ट. कारण की मला पण पर्सनली व्हाईट माझा फेवरेट कलर आहे. इव्हन इन ओके. ऑफिस रोज व्हाईट घालेन. पण ओके. माझे घरातले लोक म्हणतात म्हणजे टॅबू आहे व्हाईट कलर बद्दल. तर बरोबर. ते जास्ती त्याला एनकरेज नाही म्हणजे तो करत. तुमचा कम्फर्ट हो, झोन आहे करेक्ट. व्हाईट. तसं तुमचं ब्लॅक तसं माझं ब्लॅक. कारण मला असं वाटतं की ब्लॅक कलर सगळ्या गोष्टी ऍब्सॉर्ब करून घेतो, आपल्यामध्ये सामावून घेतो. कलर किंवा तोच पॅटर्न ते हा रेपिटेटिव्ह होतं हा थोडं. हा. आणि बरोबर. हो, हो. बरोबर. तर आता सुजाता आम्हाला सांगा, हे घरात समथिंग दॅट यू आर डुईंग एट होम, हे तुम्ही कसं मार्केटमध्ये घेऊन गेलात? म्हणजे तुमची गोधडीची प्रोजेक्ट, हाऊ डिड यू टेक इट आउट ऑफ होम अँड स्टार्टेड जनरेटिंग मोर अवेअरनेस? मी असं सांगू शकेन की सगळ्यात पहिले मला एक्झिबिशनची खूप सवय होती शॉपमुळे. मी क्राफ्टच्या शॉपमुळे मी खूप मोठी मोठी एक्झिबिशन्स केली होती क्राफ्टचीच. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी कालाघोडापासून सगळं होतं. कालाघोडा मी 2-3 केलेत. तर त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर दस्तकारी हे जे होते किंवा बँगलोरला मी बरेचदा यायचे, चेन्नईला जायचे. तर हे सगळं हँडीक्राफ्ट बरोबरच असायचं. तर ती एक सवय किंवा मी पेंटिंग करायची त्याच्यामुळे पेंटिंगचे एक्झिबिशन्स करायची. तर ती एक सवय होती मला. तर त्याच्यामुळे मी जेव्हा गोधड्या करायला लागले तेव्हा ऍक्च्युली मला माहिती होतं की हे मार्केट तसं मिळवणं खूप कठीण आहे. कारण गोधडी या रूपात लोकांनी बघणं ही कन्सेप्टच अजून त्यांची डेव्हलप व्हायची आहे. की गोधडी आपण खाली न हंतरता किंवा न पांघरता ही आपण भिंतीवर बघणार आहोत किंवा ऍज अ पेंटिंग म्हणून ते बघणार आहोत. तर हे लोकांच्या पचनी पडायलाच खूप वेळ लागणार होता. म्हणून मग मी एक्झिबिशन करायचं ठरवलं की अजून गोधडीचं तसं कोणी सोलो शो वगैरे केलेला नव्हता. आणि माझ्या डोक्यात ते खूप होतं की जर लोकांसमोर यायचं आहे किंवा लोकांना ही आर्ट फॉर्म हा वेगळा आहे हा जर दाखवायचा असेल तर मला एक्झिबिशन हे करणं मस्ट आहे. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी आहे. खूप छान आर्ट गॅलरी आहे. तर त्या आर्ट गॅलरीमध्ये जसे पेंटिंगचे शो लागतात तर मी त्यांना विचारलं की हे गोधडी म्हणजे माझा आर्टवर्कच आहे तर त्याचा आपण शो करायचा का? तर त्यांनी स्वतः सांगितलं की तू तुझं दाखव आणि मी माझं काम दाखवल्यावर त्यांनी सांगितलं की मी स्वतः क्युरेट करीन तो. म्हणजे तर त्याच्यामुळे मग मला ती एक खूप छान संधी मिळाली आणि मग त्याप्रमाणे मग मी कामाला तशी सुरुवात केली. की जर लोकांसमोर आणायचं असेल ही आर्ट तर ती कशा पद्धतीने आणायला हवी, म्हणजे विकल्या पण जायला हवी किंवा लोकांना ती आवडली तरच ते विकत घेणार. तर या सगळ्या दृष्टीचा विचार करून मग मी गोधडीला त्या रूपामध्ये करायला सुरुवात केली. आणि प्रत्येकालाच गोधडी म्हणजे फक्त मोठीच आणि मग ती घेता नाही येत हे प्रॉब्लेम्स खूप असतात. तर म्हणून मी अगदी लहान लहान साईज पण केले. आणि याच्यामध्ये आणखीन एक झालं, पुण्यामध्ये एक आर्ट मंडई नावाचा इव्हेंट होतो. तो फक्त 26 जानेवारीलाच असतो. तर त्याच्यामध्ये 4 तासामध्येच तुम्ही तुमची आर्ट सेल करायची असते. तर ते एक सब्जेक्ट देतात. तर जसं मी आता 3 वर्ष झाले माझी खरी ही सेलिंगची सुरुवात जी आहे ती आर्ट मंडईपासून झाली. की तिथे तुम्ही जे मंडईमध्ये म्हणजे भाजी बाजारामध्ये जसे ते टोपल्या आणि ते घेऊन बसतात भाजी, तर तसंच तुम्ही तुमची अफोर्डेबल आर्ट तिथे घेऊन बसायचं आणि मग ती लोकांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त यांनी पोहोचता. तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं आणि गोधडीच्या छोट्या छोट्या फ्रेम्स केल्या. आणि त्या म्हणजे इतका मला छान रिस्पॉन्स मिळाला त्याचा की मी म्हटलं, म्हणजे मी हे डोक्यात हेच ठेवून होते की विकलं गेलं तर गेलं, नाही तर नाही. म्हणजे मलाही कळेल की लोकांचं कसं हे आहे. आणि तर तिथे मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. म्हणून मग मी तो राजा रवी वर्माचा शो करायचं ठरवलं की जेणेकरून मी आता मोठ्या स्केलवर थोडं जाऊ शकेन. आणि त्या शोला पण फक्त गोधडीचा शो म्हटल्यावर, कारण लोकांनी आजपर्यंत कधी बघितलाच नव्हता, तर गोधडीचा शो म्हटल्यावर इतकी गर्दी झाली होती की माझ्या कल्पनेपलीकडे त्याला प्रतिसाद मिळाला.
अच्छा. आणि खूप छान शो झाला तो. ओके. खूप सक्सेसफुल झाला आणि मग त्याच्यानंतरच मला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. ओके. आणि त्या शो मध्ये जे लोक आले होते त्यांचा एज ग्रुप काय होता? यंगस्टर्स होते की सिनियर्स होते आणि त्यांचं काय फीडबॅक होतं? वर दे लाईक थ्रिल टू नो की गोदडी एक नवीन व्हर्जन मध्ये मार्केटमध्ये आली आहे, तर त्यांचं काय रिस्पॉन्स होतं? नाही, खूप छान, म्हणजे सगळं संमिश्र अशा या फिलिंग्स होत्या. ओके. त्याच्यात लहान मोठे सगळे येत होते. कारण ओके. त्याच्यामुळे मग काय झालं की याला सगळ्या प्रकारची गर्दी होती. यंग जनरेशनला वाटत होतं की अरे विषय तर खूप सोपा आहे, आपणही करू शकलो असतो. म्हणजे अशा पण त्यांच्या संमिश्र भावना होत्या. ओके. आणि मग काही आज्या आल्या होत्या, अरे किती छान, हे आपणही करू शकलो असतो, आपल्याला संधी नाही मिळाली. म्हटलं आजी, तुम्हाला अजूनही संधी आहे, तुम्ही अजूनही करू शकता. आणि हे मला आमच्या इथे ना एक खडकवासला धरण आहे. त्या धरणावर धोबी, म्हणजे हे सगळं धुण्याची एक प्रथा आहे. ओके. नवरात्रीच्या आधी आणि गोधड्या धुण्याची. ओके, नवरात्रीच्या आधी ते सगळे गोधडी घरात घेऊन जातात आणि त्या डॅम, खडकवासला डॅम ते वॉशिंग धुतात. रिच्युअल असतं. हो. हा. हो. तर ते तर म्हणजे 16च असतो, त्याला तर मी कायम तिथेच असते बहुतेक 3-4 दिवस. हो, 3-4 पण दिवस त्याच्यामध्ये लागतं त्यांना वॉशिंग करायला. नाही, वॉशिंग म्हणजे खूप आजूबाजूची जी अच्छा. खेडी आहेत ना, त्याच्यातून लोक ते ऑटोमध्ये भरून भरून किंवा टेम्पोत भरून भरून गोधड्या घेऊन येतात. आणि कारण त्यांच्या घरामध्ये इतक्या जुन्या गोधड्या असतात की काही काही गोधड्या तर पिढ्यांच्या आलेल्या असतात. 2-2, 3-3 पिढ्या त्या गोधड्या वापरत असतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर 6-6, 7-7 लेयर्स जमलेले असतात. आणि ते जेव्हा धुवायला लागतात तेव्हा ते एकाचं काम नसतं. ते एक गोधडी धुवायला कमीत कमी 4 जण तरी लागतात. म्हणजे पाण्यात, त्या वाहत्या पाण्यात टाकायची ती आणि धुवायची, आणि त्याच्यानंतर ती जेव्हा झटकायची तेव्हा 4 टोकांना 4 जण धरून आपटतात ती गोधडी. आणि हे फक्त बायकाच करतात ते नाही, पुरुषही असतात. पुरुष, कारण असतात? हो, घरच्या म्हणजे बाईला मदत करण्याकरता. कारण सगळ्यांच्या इथे खाली हंतरायला आणि वर पांघरायला गोधड्याच असतात. ओके. तर त्या गोधड्या धुणे वर्षातून 2दा हे धुतात. ते एक नवरात्रीच्या आधी असतं आणि एक चैत्र महिन्याच्या आधी असतं. तर तेव्हा चैत्र महिन्याच्या तेव्हा मी खूप कमी बघितलंय, पण हे नवरात्रीच्या आधी जे नवरात्र करतात तर त्यांच्या इथे अशी प्रथा आहे की सगळी वापरातली या गोष्टी, चादरी वगैरे सगळं धुवायचं. तर ते धुवायचं म्हणजे आता किती पाणी लागणार एवढ्या घरातल्या धुवायच्या, आणि त्या इतक्या जड आणि ते वाहत्या पाण्यातच धुवायच्या. तर ते खूप बघण्यासारखं असतं. तिथे आपल्याला कळतं की किती सुंदर गोधड्या आहेत. इतक्या सुंदर गोधड्या असतात आणि सगळीकडे अशा रंगीबिरंगी फुललेल्या असतात नुसत्या गोधड्या. आणि जी पद्धत आहे ते एकावर एक लेयर्स दिल्या जातात. म्हणजे समजा आता माझ्या आजीची गोधडी एक आहे, पण ती काही वर्षानंतर ती फाटते. तर त्याच्यावर वरती फक्त एक ठिगळ जोडलं जातं. आणि असे जसं माझ्या आईचं काहीतरी जोडल्या गेलं, मग त्याच्यानंतर माझ्या पिढीचं एक काहीतरी, असं करून ती गोधडी होते. पण माझी ही पण जी गोधडी आहे ही आता वरचा एक लेअर बघितला तर आतमध्ये सगळे मिळून 4 लेयर्स आहेत. तर साधारण 4 लेयर्स मध्ये काम केलं ना की त्याला एक जो थिकनेस हवा किंवा जो गोधडी तर तो एक मिळतो. आणि त्याची ग्रेस वाढते, म्हणजे जुन्या गोधडीचा त्याला एक इफेक्ट मिळतो. म्हणजे खरंच तुम्हाला यू नो द न्युअन्सेस ऑफ द गोधडी, हे सगळ्यांना माहित नसतं. नाही. तुम्ही एवढा वेळ त्याच्या बरोबर घालवला आहे, तुम्हाला ते टाइम कळतात. व्हेरी हॅपी आपण याबद्दल बोलतोय. हो. आणि मी पण कसं नवीनच, म्हणजे 6-7 वर्ष याच्यात काम करणं म्हणजे मी नवीनच आहे अजून. कम्पॅरेटिव्ह. म्हणजे आधी मी ज्या ट्रेडिशनल गोधड्या केल्या आणि त्याच्यापेक्षा आता हे वेगळं करते, तर
ते थोडं नवीनच आहे माझ्याकरता, म्हणजे अजूनही माझं ते डेव्हलप होतच आहे. पण त्याच्यामध्ये मी आता बारीक बारीक गोष्टी खूप ऍड करायला लागलेत, की आधी ते माझ्या कम्फर्ट झोन मध्ये नसायचं, पण आता मी खूप डिटेल स्टडी करायला लागले त्याचा. म्हणजे फॉर माझं मलाच एक्झाम्पल लक्ष तुम्ही खूप टाइनी मोटिव्ह किंवा हो डिझाईन असं घालायला लागलं तुम्ही. हो ऍक्च्युली काय झालं, मी एक आत्ता मागची गोधडी केली होती, ती मी याला नॅशनल अवॉर्ड करता पाठवली होती, ओके. आणि त्याचा सब्जेक्ट मी घेतला होता समृद्ध भारत. तर आता समृद्ध भारत मला जर दाखवायचा आहे तर मी रिव्हर लाईफलाईन घेतली होती, की कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही जा, रिव्हर ही तुमची लाईफलाईन असते. तर त्याला धरून मी सगळं हे काम केलं होतं, आणि हे सगळं काम मी अमेरिकेत असताना केलं होतं. ओके. तर अमेरिकेत असताना मला ती इंडिया बद्दलची जी ओढ होती ती इतकी जास्ती होती, कारण 6 महिने तिथे राहणं खूप डिफिकल्ट आहे. माझा मुलगा तिथे असतो, माझी सून असते, मला 2 जुळ्या नाती आहेत. हो, वंडरफुल. तर त्या पण शिकतात आहेत गोधडी. खूप तर छान. तिथे राहून जेव्हा आपल्याला ती एक ओढ असते आपल्या देशाची म्हणा, किंवा तर तिथे राहून माझं काम खूप बदललं, माझ्या कामामध्ये खूप फरक आला, कारण मी खूप छोटे छोटे डिटेल्स मग दाखवायला सुरुवात केली. म्हणजे मी ती जी समृद्ध भारत आहे, तर भारताशिवाय इतर कुठेही आपल्याला मिळत नाही की रोड साईड मंदिरं असतात आपल्या इथे. रस्त्याच्या कडेला एखादं छोटंसं झाडाच्या खाली काहीतरी असतं, आणि एक दगड ठेवलेला असतो आणि त्याला आपण देव मानतो. तर ही रोड साईड मंदिरं सुद्धा माझ्या गोधडीमध्ये मी दाखवली आहेत, कारण तेव्हा ती मला इतकी तीव्रतेने आठवण येत होती ना, की म्हणजे मी छोट्यातल्या छोटी गोष्ट सुद्धा दाखवायला विसरले नाही तिथे. किंवा मी रांगोळी काढणं तिथे मिस करत होते. आपल्या इथे सगळ्यांकडे रांगोळी असते, तर मग मी ती रांगोळी मंदिराच्या समोर काढली, किंवा तुळशी वृंदावन, म्हणजे अशा छोट्या 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 गोष्टी मी, की ज्या अगदी टिपिकल आपल्याशीच मिळत्या जुळत्या आहेत, किंवा आपल्याच कंट्रीमध्ये हे होऊ होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी करत गेले, त्याच्यामध्ये ऍड करत गेले, आणि त्याच्यामुळे ते खूप छान वेगळं रूप मिळालं तिला. आणि तीच गोधडी आता माझी हे भारत टेक्स होतं ना आता, इंटरनॅशनल एक्सपो होता दिल्लीला, तर त्याच्यामध्ये मिनिस्ट्री म्हणजे टेक्सटाईल मिनिस्ट्रीनी तिची दखल घेतली. आणि त्यांनी तेच मला सांगितलं की ट्रेडिशनल टू कंटेम्पररी याच्यामधला हे जे आहे हे आम्हाला सगळं तिथे बघायला मिळतंय, त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना ही खूप अट्रॅक्ट करेल आपला सब्जेक्ट. करेक्ट. आणि मॉडर्नायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की वी हॅव टू चेंज विथ टाइम. येस, बरोबर. व्हेरी गुड जॉब दॅट यू आर डुईंग. सुजाता, माझा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे, जेव्हा तुम्ही असं एक प्रोजेक्ट डिसाईड करता, तुम्हाला आता भारताबद्दल एक आर्टिकल बनवायचं, तर तुमचा प्रोसेस काय असतो? तुम्ही फर्स्ट काय डू यू ड्रॉ इट अँड देन कीप द डिझाईन इन माइंड आणि त्याला फॅब्रिक रेप्लिकेट करता, और इट इज ऑर्गॅनिक, बनवता तुम्ही डिझाईन बनवलं? आणि इम्पॉर्टंटली वेन टू से स्टॉप, कारण की आर्टिस्ट वी कॅन नेव्हर से स्टॉप. आम्हाला वाटतं हे पण करूया, ते पण करू. तर ह्याच्याबद्दल आम्हाला प्लीज सांगा तुमचा प्रोसेस, आणि हाऊ डू यू से स्टॉप, की बस झालं हे ना. ओके. माझं सुरुवात एखादा विषय जेव्हा मी घेते तेव्हा त्या विषयाबरोबरच्या सगळ्या गोष्टी मी आधी लक्षात घेते, की मी या विषयामध्ये काय काय करू शकते. सगळे म्हणजे याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मी ऍड करू शकते हे आधी मी सगळं डोक्यात घेते. त्याच्यानंतरचं हे म्हणजे मी साईज ठरवते. ठीक आहे, साईज ठरवला की त्याच्यानंतर मी कलर स्कीम ठरवते, की साधारण मी एखादा विषय घेतलेला आहे तर मग त्याला कलर स्कीम कशी हवी, किंवा त्याच्यावर जे मी एलिमेंट्स किंवा जे काय स्टिच करणार आहे तर त्याचे दोरे कसे हवे, किंवा ती कलर स्कीम कशी हवी, एक ढोबळ म्हणजे अगदी
परफेक्ट सगळं नाही होत. हो हो हा, आणि मग स्केच पण नाही करत, पण एक जस्ट रफ आयडिया येण्याकरता की याचं म्हणजे याचे पार्ट कसे होतील माझे, तर त्याप्रमाणे किंवा डिझाईनचा तो एक जो काय म्हणतात त्याला, डिझाईन पार्ट मी थोडासा फक्त स्केच करते. अच्छा. रफ अगदी 2-3 लाईन्स मध्ये की डिव्हिजन्स त्याचे मला कसे करायचे आहेत. ओके. आणि मग मी त्याप्रमाणे बेस तयार करते, कलर स्कीम घेऊन त्या याच्यामध्ये बेस तयार करते. आणि मग त्याच्यानंतर ओव्हरलॅप करत जाते. जसं रिव्हर आहे, तर मग रिव्हरचं एक मी जस्ट लाईन काढून घेतलेली असते की मला इथून इथपर्यंत रिव्हर हवी आहे. हा, आणि मग त्याप्रमाणे मी ते कलर्स त्याच्यावर लावत जाते. मग लावताना मी कधी टाचण्यांनी ते जोडून ठेवते, किंवा मी फेविकॉल किंवा हे प्रकार कधीच वापरत नाही. कारण नाही नाही नाही, अजिबातच नाही. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही बारीक टाके टाकता तेव्हा ते ग्लू जो असतो, म्हणजे हे मला सगळं मी शिकता शिकता अनुभवातून आलं की तो जो ग्लू असतो तो इतका कडक होतो की त्याच्यातून सुई जात नाही, आणि मग तेवढाच पार्ट राहून जातो. मग ते आवडत नाही, म्हणून मग मी तेव्हापासून ते सगळं टाळलं. आणि मग मी टाचण्यांनी आधी सगळं जोडून घेते, जे कोणता फॉर्म किंवा कोणते कलर्स हवेत, आणि मग त्याच्यानंतर त्या दोऱ्याची मशीन मारून घेते, किंवा मग धावदोरा घालून घेते. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण बेस तयार झाला म्हणजे माझा गोधडीमध्ये साधारण एक 30% बेस म्हणजे मी हे जोडून असं काम करते, आणि बाकीचं 70% सगळं माझं हँडवर्क असतं. की मग त्या हँडवर्क मधून तो सब्जेक्ट बाहेर काढायचा. म्हणजे फक्त आपण त्या कलर्स किंवा याच्यावर अवलंबून न राहता, किंवा त्या फॉर्म्सवर, किंवा जसं मी आता नदी घेतलीये तर फक्त तेवढा नदीचा सोडून द्यायचा आणि बाकीचं काम करायचं असं नाही, पण त्या नदीमध्ये पण काम करायचं. किंवा म्हणजे ही अशी प्रोसेस मी करते की 30-70, कधी 60-40 असं, पण माझं हँडवर्क हे जास्ती असतं. आणि फक्त हे जोडण्यापुरती वगैरे जेवढं मला मशीन लागतं ना तेवढंच मी वापरते. कारण कधी कधी खूप लहान लहान पीसेस असतात, मग ते हाताने जोडत बसण्यामध्ये वेळ खूप जातो. कारण एक एक जर, आता मी जी एक मोठी गोधडी केली होती आत्ताच मी यांना एक गोधडी दिली आहे, तर ती 6x4 ची होती. तर ती 6x4 गोधडीमध्ये जर मला पूर्ण चैत्रांगण करायचं होतं तर करायला मला वेळ खूप लागणार होता. आणि ती जेव्हा मी हातावर घेऊन बसते काम करायला तर तेव्हा ती जड पण खूप होते, कारण त्याच्यावर थ्रेड्स येतात, त्याच्यानंतर त्याच्यावर पॅचेस येतात. तर या गोष्टी म्हणजे सगळ्या सोप्या करण्याकरता मी शक्यतोवर म्हणजे धावदोरा आणि हे, म्हणजे मी माझं काम सोपं करते की तेवढा धावदोरा शिवून घेते, किंवा मशीननी तेवढा पॅच शिवून घेते, म्हणजे ते हालत नाही खूप. आणि मग त्याच्यानंतर फायनल वर्क मी सुरू करते. आणि मग कधी तुम्हाला रिअलायझेशन होतं की बस आता स्टॉप, आता याच्या पुष्कळदा कलाकाराला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. आणि ते बरेचदा आपल्याला नाही कळत, की असं वाटतं की अजून हे करायला हवं, अजून तिथे करायला हवं. पण मी जेव्हा एखाद्या विषयावर काम करत असते तेव्हा आधी काय करते, जे मुख्य काम आहे ते सगळं करून घेते, आणि त्याच्यानंतरच गरज पडली तर मी बाकी ठिकाणी भरायला सुरुवात करते. म्हणजे पेंटिंग मध्ये कसं निगेटिव्ह स्पेस आणि पॉझिटिव्ह स्पेस अशा 2 स्पेसेस असतात. तर जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह स्पेसला इम्पॉर्टन्स देता तेवढाच इम्पॉर्टन्स तुमचा निगेटिव्ह स्पेसला पण असायला पाहिजे. म्हणजे एकीकडे खूप काम झालंय, एकीकडे त्याचा बॅलन्स गेलेला आहे, तर असं होता कामा नाहीये. म्हणून मी काम करताना पहिल्यांदा माझं जे काय सब्जेक्ट आहे त्याच्यावर आधी काम करते, आणि गरज पडली तर निगेटिव्ह स्पेसवर काम करते. आणि तिथेच मी ठरवून टाकते की नाही, आता मला इथे थांबायला पाहिजे. कारण एकदा असं झालं होतं माझं, मी एक खूप छान विषय घेतला आणि तो फ्लो इतका होता की नाही मला हे करायचं नाही, अजून इथे हे करायचंय. म्हणजे ते झालं काम खूप सुंदर, म्हणजे सगळ्यांना खूप छान वाटलं की अरे खूप सुंदर काम आहे वगैरे. पण माझं मला माहिती होतं की नाही हे ओव्हरवर्क झालेलं आहे.
आणि त्या दिवसापासून मी ठरवलं की नाही, ओव्हरवर्क नाही होऊ द्यायचं. की एक पर्टिक्युलर वेळ येते ना, त्यावेळेस थांबायलाच हवं आर्टिस्टनी. खूप इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे ते. हे तुम्हाला, मला तर अजूनही खूपदा कन्फ्युजन होतं, वाटतं अजून हो. ऍड करू, बट आय थिंक इट विल कम विथ प्रॅक्टिस. येस. So now moving on to almost आमचं खूप डिस्कशन झाला, बट आय एम व्हेरी क्युरियस टू नो की तुमचं दिल्लीचं एक्झिबिशन बद्दल तुम्ही आमच्या ऑडियन्सला सांगा, कारण की एक a common housewife who's become an entrepreneur and gone up to the level of such a like the greatest textile expo in the Yes. country. ते खूपच इन्स्पायरिंग आहे. हो. आम्हाला सांगा कसं झालं ते. ऍक्च्युली मी जेव्हा मला हे आपल्या इथे नॅशनल अवॉर्ड्स किंवा हे असतात, हे मला माहिती पण नव्हतं, कारण मी कधी त्या याच्यात गेलेच नाही ना. म्हणजे गोधडी करायला लागल्यावर मला फक्त एक्झिबिशन्स करायचंय, मला चांगलं काम करायचंय, एवढंच मला माहिती होतं. पण जेव्हा माझा गव्हर्नमेंट आणि या सगळ्या लोकांशी संबंध आला किंवा मी पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाले, तेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे ही खरं गरज आहे आपल्याला सगळ्यांना, कारण इतके चांगले आर्टिस्ट आहेत की पुढे येण्याची गरज आहे. आणि तिथे माझी दखल त्यांनी याच्याकरता घेतली, कारण मी ट्रेडिशनल आर्टच आहे ही, फक्त त्याला इनोव्हेटिव्ह रूप दिलेलं आहे. आणि प्रत्येकाला आज जेव्हा आपण एखादी जुनी गोष्ट बघतो, तर ती जुनी गोष्ट माहिती असते, पण जर तशीच नवीन आली तर इंटरेस्ट त्याच्यात असतो. आणि सेम थिंग माझ्या बाबतीत तिथे झाली. त्यांनी मला म्हणजे अवॉर्ड मिळालेलं नव्हतं. माझ्या बरोबर जी इंडी हट म्हणून जे एक्झिबिशन होतं गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये सगळे नॅशनल अवॉर्ड विनर होते, म्हणजे मीच एकटी नव्हते. म्हणजे सगळे नॅशनल अवॉर्ड विनर होते, त्याच्यामुळे मी खूप घाबरत होते. पण जेव्हा त्यांनी मला सांगितलं की जरी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड नसलं तरी तुमचं कामाची दखल गव्हर्नमेंटनी घेतलेली आहे आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीने घेतलेली आहे, की असं पण काम होऊ शकतं आणि तुम्हाला आम्ही मोदीजींना भेटायची संधी देतोय. तर त्याच्यामुळे मला तो प्लॅटफॉर्म मिळाला, म्हणजे इंडी हटचं एक्झिबिशन मिळालं. आणि मग त्याच्यामध्येच त्यांचं भारत मंडपम मध्ये एक एक्सपो होता, इंटरनॅशनल टेक्सटाईल एक्सपो. तर त्याच्यामध्ये स्पेशली त्यांनी बसवलं होतं, ती स्पेस एक क्रिएट केली होती आणि इतकं सुंदर होतं ना ते, म्हणजे माझ्या लाईफ मधला हा सगळ्यात आनंदाचा क्षण होता की मी इतक्या म्हणजे याच्यात आर्ट इतकं प्रामाणिकपणे आपण जेव्हा काम करतो, कोणीतरी त्याची दखल घेतं, हे म्हटल्यावर खूप आनंद होतो की त्यांनी माझ्या या विषयाकरता दखल तिथे घेतली, की जे नवीन सब्जेक्ट मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतेय किंवा लोकांपर्यंत आणतेय की आर्ट मधून असं पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे, कारण गिरिराज सिंग जे आपले टेक्सटाईल मिनिस्टर आहेत ते मला भेटले. त्यांनी तर ते इतके इन्व्हॉल्व्ह झाले होते त्या गोधडीमध्ये, जी मी समृद्ध भारत जी केलेली होती, की ते मला प्रत्येक गोष्ट विचारत होते. अच्छा, ये इसमें ये रिव्हर है, अरे हाँ ये तो सबके यहाँ पे होती है, और ये मंदिर भी है. म्हणजे अक्षरशः ते 10 मिनिटं माझ्याशी तिथे बोललेत. आणि मोदीजींची एक चक्कर झाली तिथून, पण मोदीजींनी त्यांच्या भाषणामध्ये महाराष्ट्राच्या गोधडीचा उल्लेख केला. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा बसून आम्ही सगळ्यांना डेमो देत होतो, आणि भारतातून फक्त त्यांनी 3 आर्टिस्ट बोलवले होते, तर त्यापैकी एक मी होते आणि एक हरियाणाचे होते आणि एक वेस्ट बेंगॉलची लेडी आर्टिस्ट होती. ते सगळे नॅशनल अवॉर्ड विनर होते. पण त्यांचे सगळ्यांचे ट्रेडिशनल सब्जेक्ट होते, किंवा एका कपड्यावरच, म्हणजे रिसायकल त्यांचा हा सब्जेक्ट होता, तर त्याच्यावरच हे एक्झिबिशन यावेळेसचं होतं. पण इतका सुंदर, गोधडीला इतका मान मिळेल, मान सन्मान मिळेल, हे मला म्हणजे तेव्हा लक्षात आलं की आपण जर प्रामाणिकपणे काम केलं तर नक्की सगळे दखल घेतात त्याची. फायनली तुम्ही मोदीजींना भेटले
नाही, मोदीजी समोर येऊन गेले. अच्छा, हा, बघितलं पण तुम्ही. बघून गेले, पण हो. हा, पण तेच त्याचे माझ्याकरता तो- खूप होतं. हो, आम्ही तर टीव्हीतच बघतो त्यांना. आणि बघायला. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, कारण ते जस्ट बघून गेले होते ना, हो, पण हो, होते त्यांनी म्हणजे तिथूनच, प्रत्यक्ष हा, गोष्ट तर डोक्यात. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, म्हणजे ते क्लिपिंग माझ्याजवळ पण आहे, वा. की त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की महाराष्ट्राची गोधडी जी ट्रेडिशनल आर्ट आहे, पण ती जर आता कंटेम्पररी स्वरूपात जर आणली हम्म. तर ती कशी असू शकते, होऊ शकते, आणि ती किती पुढे जाऊ शकते, हे त्यांनी सांगितलंय म्हटल्यावर मग म्हणजे त्यांनी नोटीस केलं असेल आणि हो, नोटीस त्यांच्या केलं त्यांनी. डोक्यात असेल हो, की इम्पॉर्टन्स आहे. हो, वा. नोटीस केलं त्यांनी. त्याच्यामुळे, आणि मला बेसिकली मला तो प्लॅटफॉर्म मिळतो आहे त्याचाच इतका आनंद होता की खरंच म्हणजे गोधडीला इतका छान हे मिळावं, हो, खूपच छान मिळाला. म्हणजे तो एक्सपिरियन्स माझा आयुष्यातला सगळ्यात सुंदर अनुभव होता, की तिथे 4 दिवस जाऊन बसणं आणि काम करणं. म्हणजे ते एक इतकं सुंदर होतं की सतत लोक येत होती, त्यांना खूप इंटरेस्ट होता, खूप हा. वेगवेगळ्या ठिकाणची लोक, फॉरेनर्स तर इतके Foreigner. होते की हो हो, त्यांना ती गोधडी हवी होती. बरेच जणांनी ते घेऊनही जातात की आम्हाला म्हणजे आवडलेलं हे आहे, जर संधी मिळाली तर आम्ही तुम्हाला बोलवू. तर अशा गोष्टी पण तिथे होतात. हो हो. आणि तो एक प्लॅटफॉर्म गोधडी करता किंवा गोधडी करणाऱ्या आर्टिस्ट करता मिळणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला ऐकूनच goosebumps येते. कधी कधी होतं ना, ऐकून खूप असं हो, उत्साह होतं. सो आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड ऑफ यू, सुजाता. म्हणजे खूप छान. थँक्यू. म्हणजे मला तर खूप 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 छान वाटलं की मी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकले. हो. मग आता ह्याच्यानंतर काय सुजाता? व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन? तुम्ही काय करण्याचा विचार करत नाही, आहात? ऍक्च्युली बरीच वर्ष मी म्हणजे आता फक्त ना मला छान काम करणे, किंवा मी कुठेही असं एक्झिबिशन्स किंवा असं खूप धावधाव नाही करणार आता की बस आता फक्त काही टार्गेट्स ठेवीन की मला इथपर्यंत हे अचीव्ह करायचं आहे. आणि मी त्या दृष्टीने काम करते आता, कारण एकामागून एक परत गोष्टी येतच जातात आहेत. आणि नवीन नवीन काम करायची संधी मिळते. फक्त मी एक्झिबिशन्स वगैरे खूप नाही करणार. त्याच्यापेक्षा मी स्वतंत्र एक आर्टिस्ट म्हणून आर्टवर्क करीन, आणि ते मला जास्ती आवडेल. हो, करेक्ट. आय थिंक विथ एज ऑल्सो यू रिअलाइज एज अँड आय थिंक एक्सपिरियन्स. जेव्हा आपण नवीन आर्टिस्ट असतो आपल्याला सगळं काही करायचं असतं, प्रूव्ह करायचं असतं. बट आय थिंक बरोबर. दॅट स्टेज वेर यू आर कम्फर्टेबल की हो, आय विल चूज माय पाथ. हा, तर तेच, त्याच्यामुळे मी म्हणजे आता इतके वर्ष क्राफ्ट करता मी काम केलं. मी स्वतः एक आर्टिस्ट म्हणून काम केलं. ज्या वेळेस पैसा मिळवायचा होता त्यावेळेस तेही काम केलं. पण आता मी माझ्या स्वतःच्या आर्टला फक्त वेळ देणार, की मी आणि माझी आर्ट. त्याच्यामुळे मी आता घरी सुद्धा काम करत नाही, मी आता स्टुडिओत काम करते. कारण घरी 4दा उठावं लागतं. हो, रिअली यू कॅनॉट स्पेस आउट वर्क. नाही, कारण माझी एक गोधडी करायला मला महिना, दीड महिना लागतो हँडवर्क करायला. तर त्याच्यामुळे मी माझं वेळेचं पण असंच हे केलेलं आहे की सकाळी 10-10:30 पर्यंत मी घरी असते. 10:30 नंतर मी स्टुडिओत जाते. तिथेच माझं पूर्ण सगळं सेटअप आहे. आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत तिथे काम करते. म्हणजे डिझायनिंग पार्ट जो आहे ना, मी तो तिथे करते. कारण घरी म्हणजे डिस्टर्ब होतो ना सारखा. तर तिथे म्हणजे कसं पसरवलं तरी काही फरक पडत नाही, तसंच राहिलं तरी चालतं. मग तिथे डिझायनिंग पार्ट करते. आणि रात्री 9 नंतर मी घरी कामाला बसते हँडवर्कला. मग 12-1 म्हणजे दिवसाचे 6 ते 8 तास मी मिनिमम काम करते रोज. म्हणजे ते तुमचं अनवाइंडिंग प्रोसेस असेल मला वाटतं. ऍट द एंड ऑफ द डे सगळे झोपले, आरामात काम करायला. आणि टीव्ही फक्त नावापुरती चालू असतो, म्हणजे फक्त काहीतरी कानावर पडतंय किंवा कधीतरी गाणी चालू असतात. आणि त्या रिदमवर छान काम होतं. शांतपणे काम करायचं.
आणि तीच एक वेळ मला वाटतं आर्टिस्टची असते, रात्रीची, की शांतपणे काम होतं. हो ओके. अ, तर जर आमच्या ऑडियन्स मधून कोणाला तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर ते कसं अप्रोच करू शकता तुम्हाला? तुमचं फेसबुक पेज आहे की वेबसाईट आहे? हो, हो. माझं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज आहे. हम्म. सुजाता थोरात या नावानी पण आहे आणि गोधडी आर्ट या नावानी पण आहे. ओके. इंस्टाग्रामला गोधडी आर्ट, सुजाता थोरात गोधडी आर्ट आहे आणि फेसबुकला दोन्ही वेगवेगळे आहेत पेज, म्हणजे सुजाता थोरातही आहे आणि गोधडी आर्ट पण आहे. गोधडी आर्ट मी आता 4 वर्षापूर्वीच सुरू केलं, गोधडी आर्टचं पेज. पण सुजाता थोरातचं जे पेज आहे त्याच्यामध्ये मी आधी पण जे काय काम करत होती ते पण आहे तिथे. पण माझी वेबसाईट वगैरे नाहीये, कारण मी अजून वेबसाईट वगैरे नाही केलेली. म्हणजे तुम्ही ना म्हणजे ते कनेक्ट हवंय हा हा हा. तुमच्याशी बोलायला. जर कोणाला इंटरेस्ट असेल लर्न करायला किंवा जाणून हो हो हो. तर तुम्ही त्यांना फेसबुकवर आयडेंटिफाय करून फॉलो करू शकता. बरोबर. जाता. सो नाव एंड करण्याच्या आधी एक क्विक आपण रॅपिड फायर करूया. बर. बघूया व्हॉट इज युअर लाईफ. ओके, रेडी आहात तुम्ही? हो. क्विकली पटकन आन्सर द्यायचं. ओके, सो फर्स्ट आहे मशीन सेम की हँड सेम? हँड क्विल्ट. टेक्सटाईल और कॅनव्हा? टेक्सटाईल. कलर के मोनोक्रोम? कलर. आता कलर. ओके. आता कलर्स. हा, आणि आताच आपण बोललो तरी मी विचारते, तुम्ही डे पर्सन आहात की नाईट पर्सन? नाईट पर्सन. जस्ट स्पोक अबाउट इट. तुम्ही टी की कॉफी? कॉफी. कॉफी. ओके. फुल तुम्ही एवढा फिरलाय जगभर, विच सिटी इन्स्पायर्ड? मी US US इन्स्पायर्ड कंट्री आणि ओके. द कंट्री. हा, कारण मी तिथे एक्झिबिशनला जे गेले होते तिथून मी खूप इन्स्पायर झाले होते त्यावेळेस. जर तुम्ही डिझायनर, इफ यू आर नॉट अ डिझायनर, व्हॉट वुड यू बी? आर्टिस्ट, वॉटर कलर आर्टिस्ट. वॉटर कलर आर्टिस्ट. तर आपण आर्ट साईडला ठेवूया तर व्हॉट एल्स ओके. यू कुड हॅव बीन? मला घर लावायला आवडतं, डेकोरेट करायला आवडतं. ओके, सो मे बी समथिंग टू डू विथ इंटिरियर डिझाईन. इंटिरियर. येस. ओके. आणि अकॉर्डिंग टू यू विच इज द बिगेस्ट मिथ अबाउट सस्टेनेबिलिटी? असं एक काहीतरी तुम्ही ऐकलंय सस्टेनेबिलिटी बद्दल, बट विच इज नॉट ट्रू ऍट ऑल? तसं किंवा असं ग्रीन वॉश म्हणून एक वर्ड आहे ना, लोक म्हणतात की ते ऑर्गॅनिक अँड इट इज सस्टेनेबल, बट फायनली आपण जेव्हा बघतो दे आर नॉट सस्टेनेबल ऍट ऑल. असं काही तुम्ही एक्सपिरियन्स केलं का? नाही, तसं नाही केलंय. ओके. अँड जर तुम्हाला या पूर्ण पॉडकास्टचं एक नाव द्यायचं असेल तर तुम्ही काय द्याल? कॅप्टिवेटेड बाय सुजाता थोरात आणि त्याच्या पुढे स्टोरी टेलिंग. वंडरफुल. ओके, मी लिहून ठेवते. ओके. सो थँक्यू सो मच सुजाता. आय हॅड अ वंडरफुल टाइम. म्हणजे टाइम कसं गेलं मला कळलंच नाही, आणि खूप दिवसानंतर एवढं मराठीत बोललंय कोणाशी. पण खूप छान बोललीस तू आणि खूप छान वाटलं. म्हणजे खूप खूप धन्यवाद की मला इतक्या लोकांपर्यंत पोहोचवतेस अजून. आय एम होपिंग सो, कारण की माझी जन्मभूमी मुंबई आहे आणि ती मी मनापासून आय एम अ महाराष्ट्रीयन. आय फील म्हणूनच इतकं छान मराठी आणि मी पण मराठीमध्ये खूप कम्फर्टेबली बोलू शकले. हो, तर तुम्ही अग्री केलं म्हणून आमचं फर्स्ट मराठी एपिसोड आम्ही टेलिकास्ट करणार आहे. तर खूप खूप धन्यवाद सुजाता. इट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. थँक्यू विशाखा. खूप छान वाटलं. थँक्यू.